कार्यकर्त्यांनी सजगतेने काम करावे, खासदार सुनील तटकरेंचे आदेश। कर्जत, खोपोली आणि माथेरान हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे। 4 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्याने चुकीच्या लोकांच्या हातात कारभार गेला होता। प्रशासक कुणाच्या तरी हाताचे बाहुले झाले होते। शहराच्या विकासाला बाधा येत होती। वाढलेले नागरीकरण आणि औद्योगिकरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत आहेत। अशा वेळी खोपोलीतील सुसंस्कृतपणा टिकून राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सजगतेने काम करावे अशा सूचना खासदार सुनील तटकरेंनी दिल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी खालापूरच्या यूकेज रिसॉर्टमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीदरम्यान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या, स्थानिक राजकीय समीकरणे या संदर्भात तटकरेंनी सखोल चर्चा केली। पक्षाची ध्येय धोरणे, निवडणूक रणनीती आणि प्रचारासंदर्भात मार्गदर्शन केले। ही निवडणूक पक्षाच्या बळकटीकरणाची लढाई आहे, त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि पूर्ण ताकदीने काम करत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात कार्यरत राहण्याचे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केले। कर्जत, खोपोली आणि माथेरान हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे। 4 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्याने चुकीच्या लोकांच्या हातात कारभार गेला होता। प्रशासक कुणाच्या तरी हाताचे बाहुले झाले होते। शहराच्या विकासाला बाधा येत होती। वाढलेले नागरीकरण आणि औद्योगिकरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत आहेत। अशा वेळी खोपोलीतील सुसंस्कृतपणा टिकून राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सजगतेने काम करावे अशा सूचना खासदार सुनील तटकरेंनी दिल्या आहेत। यामध्ये आज लक्ष केंद्रित एवढ्यासाठीच केलं की कर्जत, खोपोली, माथेरान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला। दीर्घकाळ या नगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी तिथल्या सर्व शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे। गेले 4 वर्ष या नगरपालिकेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोणाच्या तरी एककल्ली कारभाराच्या हातीच इथली सत्ता तशी केंद्रित झालेली होती। त्यांच्या हाताची बाहुले असणारेच या ठिकाणी कदाचित मुख्याधिकारी म्हणा किंवा प्रशासक म्हणा काम करत असू शकतील। मला या बाबतीमध्ये काही फारशी टीका टिप्पणी करायची नाही। 28ला सभेला येईन त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये बोलेन आणि त्याच्यामुळे शहराच्या एकंदरीत नागरीकरणाला, शहराच्या विकासाला आणि विशेष करून कर्जत खालापूरचे एक सुसंस्कृत विचारधारा आहे। स्वातंत्र्य चळवळ किंवा संयुक्त मराठा चळवळ याच्यामध्ये कर्जत खालापूरचं स्थान अग्रणी पद्धतीचं आहे। शेतकरी सुद्धा या दोन्ही तालुक्यातील अतिशय सजग आहे, सतर्क आहेत। अशा वेळेला वाढलेलं नागरीकरण आणि वाढलेलं औद्योगिकरण याचा काही वेळेला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करते आहे। अशा वेळेला खोपोलीसारखी जी सुसंस्कृत नगरपालिका आहे ते सुसंस्कृत विचारधारा या सगळ्या नगरपालिकेमध्ये टिकत राहावी, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, भगिनींनी, उमेदवारांनी अतिशय सजगतेने, डोळसपणाने या निवडणुकीमध्ये काम करावं हीच एक सल्ला किंवा भावना व्यक्त करण्यासाठीच आज ही तातडीची बैठक बोलवली। आणि मी आता इथून माथेरानला जाणार आहे। उद्या माझे दिवसभर नांदेडला 6 ते 7 सभा आहेत आणि परत 28 तारखेला कर्जत खालापूरला जाहीर सभा, ज्याला राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा येणार आहेत। स्वाभाविकपणाने जिल्ह्यातल्या सगळ्याच नगरपालिकांकडे माझं लक्ष आहे, त्यामध्ये कर्जत, खोपोली आणि माथेरान अग्रगणी आहेत। या प्रसंगी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, अश्विनी पाटील, पंकज पाटील, इब्राहिम पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर,
आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.